होणार एक टँकर ठेवणार आहे पाण्याची, म्हणजे ज्यांना कोणाला बैलांना आपल्या नंदीला पाणी पाजायचं असेल त्या टँकरमधून नेऊन पाणी पाजा, म्हणजे जेणेकरून उन्हाळा त्रास पण होऊ नये उष्णतेचा, बैलांना पाणी पाजा आपण टँकर ठेवणार आहे उद्या. आणि किती म्हणजे फरक किती झालाय? तिथं 15 तिथं 7,000 धंदा होतो. बघा म्हणजे अर्धा फरक झाला. काय विनंती करा संघटनेला तुम्ही मग? ठीक होते चालू झालं तर बरं होईल. नमस्कार मित्रांनो, 29 एप्रिल 2026 म्हणजेच वार बुधवार पुन्हा एकदा MIDC बोनिवली आपल्या भेटीला येत आहे. आणि बघा बरेचसे फेरबदल झालेले आहेत. जे टायमिंग होता सर्वांचा विचार करून टायमिंग बदल केलेला आहे. कारण तुम्ही बघितलं असेल ना या मैदानामध्ये, बघा आता मी उभा आहे, कुठेतरी हवा खूप जास्त आहे, त्याच्यामुळं आता टायमिंग आहे तो दुपारचा ठेवला आहे. आणि त्याच्यानंतर आपले बैलगाडा संघटनेचे उपाध्यक्ष पप्पू शेठ पाटील हे आपल्याला सविस्तरपणे सांगतील. कारण कुठेतरी एक स्वतः गाडा मालक असताना त्यांनासुद्धा सर्वांच्या बैलांची चिंता आहे आणि गाडा मालकांची चिंता आहे किंवा येणाऱ्या ज्या प्रेक्षकांची चिंता आहे. तर मैदानाचा उद्या कसा काय आढावा होतं आहे, बक्षिसांचं काय स्वरूप असेल, किती वाजता मैदान चालू होतं आहे, किती वाजता बंद होईल मैदान, ही सर्व माहिती आपण करूया. सर्व आयोजक येतात, पप्पू शेठ असतील, संदीप शेठ असतील, प्रवीण शेठ आणि त्याच्यानंतर योग्य दादा आणि बाकी संपूर्ण टीम त्यांची. चला बोलूया. तर बघा आज संपूर्ण टीम आहे आणि कुठेतरी जो आपल्याला नवीन नियम आहे आणि नवीन टायमिंग आहे स्वतः पप्पू शेठ सांगतील. काय सांगाल आता, काय बदल करण्यात आलेला आहे आणि नक्की याच्या मागचं कारण काय? सर्वप्रथम सर्व गाडा मालकांना नमस्कार. आणि उद्याच्या मैदानाला सर्वांनी उपस्थित राहावा ही विनंती. आणि टायमिंगचा असा गेलेला आहे की आपण पहिले 7 ते 12 ठेवला होता, पण 7 ते 12 गाडा मालकांना ॲडजस्ट होत नाही यायला किंवा येत नाही, असं काहीतरी कारण होतं. त्या गाडीपालाला 3-4 वाजतात, शेवटी मग तो पूर्ण ऊन भेटतो अख्खा दिवस बैलांना. मग कुठंतरी त्या बैलांना म्हणजे आपले नंदीच बोलतो आपण, बैल कमी बोलतो, नंदींना आपला त्रास नाही हो, म्हणून आपले सर्व अध्यक्ष साहेब, सर्व आवी शेठ पवार, विकास शेठ, सर्व कमिटी मेंबर आणि सर्व काही गाडा मालक चर्चा केली की बाबा आपण अख्खा दिवस ठेवूया आणि 8 ते 11, 11:30, 12पर्यंत त्या बंद करूया आणि 3 तास थांबायचा, आपण 12 ते 3 थांबायचा. त्या पिरियडमध्ये ज्या गाड्या आहेत ना त्यांची नोंद करून घ्यायची आणि नोंद झाल्या का त्या 2:45ला झोपायला घ्यायच्या. सकाळचे त्या पळतीलच, समजा ज्याला यायचे ते सकाळची इच्छा ते सकाळचे पळून जातील 11:30पर्यंत. आणि त्याच्यानंतर तो 3 तास जो आपण स्टॉप ठेवू मैदान, त्या पिरियडमध्ये सर्व गाडा मालकांनी गाडा जमवून नोंद करून ठेवायच्या. आणि त्या नोंद झाल्या का आपण जसा लॉट पाहिजे अलाउस करतो तशा गाड्या जमतील, तशा दोन्ही बाजून 15-15 जसा अलाउस करू 15-15 गाड्यांना, तशा गाडा मालकांनी सहकार्य करून न्यावा खालती. बरोबर. आता जसं तुम्ही सांगितलं की कुठेतरी आपण 12 ते 3च्या दरम्यानमध्ये नोंदणी करून गाड्या जमवण्याचा प्रयत्न करतो. शक्यतो मला वाटतं बिंदूरचे जे गाडा मालक आहेत बघा, त्यांच्या गाड्या जमायला खूप वेळ पण लागतंय, कारण प्रत्येकाची आपापली स्ट्रॅटेजी असते की कसं आपण गुलाल घ्यायचा. बिंजोरवाल्यांना आपण 1 तास ठेवलेला आहे, 3 ते 4 तो बिंजोरवाल्यांसाठी नाव द्यायचा ठेवलेला आहे. आणि त्यांना आपण 5च्या 4:30च्या 5च्या दरम्यान खाली पाठवायचे, म्हणजे जेणेकरून गाड्या पळून पण येतील आणि गर्दी पण होणार नाही. म्हणजे खास बिंजोरवाल्यांसाठी 1 तास ठेवायचा शिल्लक. आणि म्हणजे छोटा मोठा बोलत नाही मी, काही गाडा मालकांना आपल्याला 3 परत नोंदणी करून घ्यायची पूर्ण, बस 120ची नोंदणी घेऊन आपण स्टॉप करणार आहे. बरोबर. म्हणजे जो आता टायमिंगमध्ये बदल केला बघा, याच्या मागचं कारण नक्की काय सांगाल म्हणजे तुम्ही? याच्या मागचं कारण म्हणजे आता एकदम फुल ऊन झालेलं आहे आणि भरपूर उष्णता वाढलेली आहे. त्याच्यामुळं कुठंतरी माणसांना पण त्रास होतो, धंदेवाले असोत, बैला असली नंदी असोत, सर्वांना त्रास होतो. त्याच्यामुळं तो टायमिंग दुपारचा आम्ही 2-3 तास जरा आराम करायचा विचार केला की सर्व अड्डेवाल्यांना सांगू आपण 2-3 तास मैदान बंद ठेवायचा. आणि त्या पिरियडमध्ये सर्वांनी कोणी जेवण करून पाणी करून कोणा ज्यांच्या गाड्या जमायच्या असतील त्या जमवून घ्यायच्या. बरोबर. आता अजून एक नक्की सर्वांना आदेश द्या की आपापली बैलं आहेत नाही कुठेतरी सावली ठिकाणी नेटनं अंतर, कारण इथं आजूबाजूला खूप मोठा परिसर आहे झाडांचा. सर्वप्रथम गाडा मालकांना मी हात विनंती करतो की आता येणारी सर्व मैदानं आहेत ती नेट घेऊनच या. आणि नेट नसतील तर कुठं इथं भरपूर साये आहे, ते सायेला पण बांधा झाडांच्या खाली, पण नेट हाणात उन्हात बांधू नका, ही सर्वप्रथम गाडा मालकांना विनंती राहील. बरोबर. आता उद्याच्या मैदानाचं स्वरूप काय काय, म्हणजे नियमाटी काही नवीन आहेत का? आपलं टायमिंगचं तर झाला, बाकी कसं असेल म्हणजे मैदान किती वाजता चालू होतं आहे किंवा किती वाजता आपला बंद होईल मैदान? आपला पहिले सकाळी 8 ते 11:30 12पर्यंत चालेल. त्याच्यानंतर 3 तास डायरेक्ट स्टॉप, फक्त नोंदणी घ्यायची. मग ज्या सकाळी पळतील, ज्या गाडा मालकाची इच्छा आहे ते पळून घरी पण जातील किंवा थांबतील. आणि त्याच्यानंतर 12 ते 3 ही नोंदणी घ्यायची, म्हणजे ज्या पण राहिल्यात त्या. आणि 2:45ला अलाउस करायचा की 15-15 गाड्या झोपून खाली जा. तर गाडा मालकांनी सहकार्य केलं तर पण सक्सेस करून बघू आपण. आणि त्याच्यानंतर 3 ते 4 ही बिंजोरवाल्यांसाठी नाव
बिंजोरला देवा, बिंजोरला फिरवा त्यासाठी ठेवलेलं आहे. आणि मैदानाचा एंड किती वाजता होईल? 7 वाजता कंप्लीट बंद. 8 वाजता बंद बरोबर. त्याच्या आधी जर गाड्या पुरं झालं तर आधी पण बंद होईल, पण 7 वाजता कंप्लीट बंदच होईल. आता निमित्त काय उद्याचं मैदान घेण्यामागचं? उद्या निमित्त आपले आता नियोजन असं आहे की आपले राजेश शेठ पाटील TDC बँकेचे संचालक, त्यांच्या मुलाचा जयेश राजेश शेठ पाटील यांचा वाढदिवस आहे आणि आपली बाबू शेठ कोल्हेकर पालेगाव आणि यांचा वाढदिवस आहे. आणि तिसरा आपले फणशीपारचे युवा उद्योजक विलास शेठ खरे यांच्या मुलाचा आदित्य विलास शेठ खरे यांचा पण वाढदिवस आहे. या निमित्तानं हा मैदान आहे आणि भरपूर साऱ्या बक्षीस आहे त्याच्यात. बरोबर. आता बोनिवलीचा मैदान आला की नक्की बक्षिसांचा एक काहीतरी नवीन काही वर्ष होताना दिसतो. काय काय बक्षीस असतील एकदा नक्की सांगावा. 50 ट्रॉफ्या आहेत छोट्या मोठ्या म्हणजे, आणि दुसऱ्या 10 ट्रॉफ्या मोठ्या आहेत आणि सायकली 5-6 आहेत. त्या आपल्याला ज्या गोंड्यापासून पुढं होतील त्यांना सायकल देण्यात येईल आणि 31,000पासून 1 गोंड्या परत होतील त्यांना आपल्या ट्रॉफ्या आहेत मोठ्या. आणि 11,000 ते 25,000 परत ती प्रत्येकाला ट्रॉफी आहे. आणि बाकीच्या आपल्या 1,000पासून ते 10,000 परत पळतील त्या 25 गाड्यामध्ये मागं आपण 5 चिट्ट्या करू आणि लकी ड्रॉ करायचा. म्हणजे अशा लॉट होत जाईल तशा प्रत्येक गाड्या मालकाला. 25 गाड्या पळून झाल्या की ते लकी ड्रॉ करताना 5 चिट्ट्या करायच्या. पुन्हा 25 पळून झाल्या का त्यांचा लकी ड्रॉ करून 5 चिट्ट्या करायच्या. म्हणजे कुठेतरी सर्वांसाठी सर्वांसाठी. आणि जसं आता काही गाडा मालक मला वाटतं सकाळी लवकर पण येतील, कारण आता बरेच जणांना एक सवय पण झाली आता 3-4 मैदानामध्ये. आणि याच्यात काय जे आपण जमून खेळणार गाडा मालक आहेत ना, आपण छोट्याला बोलत, पण त्यांच्या कुठेतरी गाड्या राहत नव्हत्या ना, तर ते मला वाटतं लवकर येण्याचा प्रयत्न करतात. हो, लवकर आम्ही 8 वाजता इथं आयोजक हजर राहणार आहे. मग तेही लवकर येऊन लवकर पण खेळायचं आहे ना सर्वांनी. ज्याला लवकर जमेल त्यांनी लवकर या. म्हणजे लवकर आले तर बरंच होईल, म्हणजे सर्वांच्या गाड्या जमून व्यवस्थित खेळणं होईल ना. बरोबर. आणि जसं आता खाली कसा असेल म्हणजे तिकडचा खाली आपण नेटचा मंडप टाकलेला आहे आणि आता इथंशी एक मध्य भागात एक टोल नाका आहे जर जास्ती गर्दी वाटली तर, आणि खाली एक टोल नाका ठेवलेला आहे. म्हणजे इथनं गेला का खाली पण एक टोल नाका आहे. ज्याला जोर असेल त्यांनीच वर या इकडं सुट्टी करं, नाही तर खाली गर्दी करून म्हणजे बैलांना पण ऊन देऊ नका, त्या मंडपातच राहा तिकडं. बरोबर आहे. म्हणजे कुठेतरी सर्वांचा विचार. हां. बरोबर. रवी शेठ नमस्कार. नमस्कार. आता काय सांगाल, म्हणजे आता पप्पू शेठनी भरपूर सारी माहिती दिली. उद्याचं मैदान कसं होतंय काय सांगा तुम्ही तुमच्या माध्यमातून? उद्याचं मैदान आपलं राजेश शेठ पाटील यांचा चिरंजीव जयेश राजेश शेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त, तसं बाबू ज्ञानेश्वर कोल्हेकर आमचा भाचा, आणखी विलास शेठ खरे यांचा मुलगा आदित्य विलास खरे यांच्या तिघांच्या वाढदिवसानिमित्त उद्याचं मैदान आहे. आणि बरोबर. आता जसं पप्पू शेठनी सांगितली नोंदणी, अजून काय नोंदणीविषयी तुम्ही बोला? नोंदणी बाबू आम्ही जसं 120ची नोंदणी घेऊ, त्याच्यामध्ये एक 20-25 गाड्या बिंजोरच्या समजा त्याच्यामध्ये नोंद होतच, प्लस म्हणजे 150 प्लस गाड्या आपण घ्यावं. जसं म्हणजे आपण बघू जसं टायमिंग जशा गाड्या होतील तसा टायमिंगच्या हिशोबाने. पण आपल्याला मैदान कसं 7ला म्हणजे मैदान स्टॉप करायचं आहे, याच्या 7च्या पुढं आपण गाड्या खेळायच्या नाही असं आपल्या कमिटीचा आणि आपलं म्हणजे कमिटीचा आपल्याला जसं तिकडं हे झालेलं आहे त्यांचा. बरोबर. आता काही धंदेवाल्यांच्या पण मागच्या मैदानामध्ये मी थोड्याशा बाहेर घेतल्या पण दाखवलेलं आहे. आता या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवतो, त्यांना पण कुठेतरी पाहिजे होतं हाच टायमिंग. काय बोला? धंदेवाल्यांचा पण तोच विषय होता का तुम्ही त्यांच्या धंद्यावर परिणाम व्हायचा कसा. सकाळचं जे मैदान आपण आपल्या संघटनेने जो ठेवला होता तो चांगला होता त्यांचा निर्णय, पण कुठेतरी आपलं गाडा मालक वेळेवर नव्हतं येत आणि त्या गाड्या म्हणजे सकाळी 7 ते 2चा टायमिंग होता, पण त्या टायमावर गाड्या आपल्या सकाळी 10 पावणे 10च्या दरम्यान आपल्या शर्यती चालू व्हायच्या आणि 3, 3:30 ते 4 वाजायच्या आपल्याला गाड्या पूर्ण व्हायला शर्यती. त्याच्यामुळं आता त्याच्यामुळं त्यांना धंदेवाल्यांच्या बराचसा परिणाम होण्याचा त्यांच्या धंद्यावर. पण आता काय म्हणजे आपल्या संघटनेने नियम आता परत आपलं बरंचसं म्हणजे त्याच्यामध्ये बदल केलेला आता दादानी सांगितलेच. तर आता म्हणजे धंदेवाल्यांना पण म्हणजे त्यांच्या धंदे व्यवस्थित होतील आणि ते आपले प्रेक्षक पण राहतील. बरोबर. आणि कुठेतरी बघा आता मैदान उकरल्यानंतर किंवा मैदानाचा लाईव्ह कोणत्या चॅनलवरती काही समालोचक काय बोलाल? समालोचक आपलं सुरेश मामा फुलरे आणि राहुल भोईर, तर तेजस असतं तेजस सालवी, परत चितू मिनमिने आणि आपले KTC लाईव्ह तेजस भोईर माने. कोणत्या चॅनलवर असणार आहे? GTC लाईव्ह तेजस भोईर माने रे. बरोबर. आता कॅमेरे किती असतील, त्याच्यानंतर स्क्रीन पण असणार आहे का? कॅमेरा आपल्याला कंपल्सरी 3 असतात, धाग्यावर 2 असतात आणि एक मध्ये असतं, आणि आपली स्क्रीनसुद्धा आपली अवेलेबल प्रत्येक मैदानाला असते. बरोबर.
चला काय आव्हान कराल तुम्ही, कारण कुठेतरी लवकर मैदान चालू होण्यापासून तर लवकर बंद पण व्हायला पाहिजे आणि सर्वांनी काळजी पण घ्यायला पाहिजे. तुम्ही गाडा मालकांना काय आव्हान कराल? गाडा मालकांना आम्ही हेच आवाहन करतो का ते आम्हाला लवकरात लवकर ज्या शर्यती लवकर असतील त्यांनी लवकर येऊन आम्हाला सहकार्य करावा आणि संध्याकाळी जेवढ्या लवकर होईल तेवढ्या मैदान पार म्हणजे दिस उजेरात पार पाडून आम्हाला एवढं सहकार्य करावं हेच आम्ही गाडा मालकांना आपल्याकडनं विनंती. बापू शेटात तुम्ही सकाळी म्हणजे आता सुरुवातीला बाईटमध्ये सांगितलं कुठे सर्वांचा विचार केला जातो, तर मुख्य प्राण्यासाठी अजून काहीतरी नवीन करायला पाहिजे असं भरपूर जणांची इच्छा आहे. उद्या आम्ही नक्कीच आपल्या मुख्य प्राण्यांसाठी करणार आहे. एक टँकर ठेवणार आहे पाण्याची, म्हणजे ज्यांना कोणाला बैलांना आपल्या नंदीला पाणी पाजायचं असेल त्या टँकरमधून नेऊन पाणी पाजा, म्हणजे जेणेकरून उन्हाळा त्रास पण होऊ नये उष्णतेचा. बैलांना पाणी पाजा आपण टँकर ठेवणार आहे उद्या पाण्याची, सकाळीपासून असेल. सकाळपासून टँकर ठेवू. बरोबर, चला धन्यवाद आणि तुम्हाला उद्याच्या मैदानासाठी शुभेच्छा असतील. कारण कुठेतरी आपण बघतो तात्यांचं नाव कायम तुम्ही टिकवलं आहे आणि याच्या पूर्वी तुम्ही असं टिकवाल हीच अपेक्षा करतो. तर मंडळी उद्या आपण बघू शकता ज्ञानेश्वर दादा आहेत आणि ज्ञानेश्वर दादांच्या मुलाचा वाढदिवस आहे बाबूचा, आणि कुठेतरी आज मैदानाची पाहणी पण करतात. आणि कुठेतरी हा मैदान म्हटलं ना की एक मलंगरच्या कुशीमध्ये बसलेलं मैदान आहे आणि या मैदानाची कायम शोभा वाढवण्यासाठी गारामालक इथं पोहोचत असतात. तात्यांचा वारसा काय बोलाल ज्ञानेश्वर दादा? सर्वप्रथम तुमच्या मुलाला उद्याच्या वाढदिवसासाठी शुभेच्छा असतील. काय बोलाल मैदानासाठी? धन्यवाद तुम्हाला. पण आता उद्या माझ्या मुलाचा तरी वाढदिवस असला तरी पण हा अड्ड्याचा वारसा हो तात्यांच्याच नावाचा आहे. आम्ही त्यांना श्रद्धांजली म्हणून हो आमचा अड्डा. आता बघा आता आपण चालतोय तरी बघा किती गार हवा, म्हणजे या मैदानामध्ये येण्यासाठी ना गारामाल उत्सुक असतो. खूप खूप बरोबर असतातच. आणि आम्ही पण बोनोरीचा अड्डा म्हणजे आम्ही असतो नियोजनच आम्ही करतो पूर्ण बोनोरी. का तर इथला हो तुम्हाला कुठेच नाही भेटायचं, कुठल्याच अड्ड्यामध्ये नाही भेटायचं असं आहे. बोला काय बोलता, म्हणजे या वातावरणाविषयी काय बोलतात? आणि जो नजर आहे बघा ज्या वेळेला गाडी पळते ना, आपले जे रील बनतात किंवा प्रत्येक गाडा मालकाचे जे व्हिडिओ बनतात पाठीमाग हा डोंगर दिसतो, म्हणजे कुठेतरी ती कायमची आठवण. एखाद्या मैदानाला बघा आपण जातो किंवा गाडी पळतो तर आपण सांगू नाही शकतो परफेक्ट म्हणजे ह्याच मैदानामध्ये गाडी पळाली. ज्या वेळेला हा डोंगर दिसतो ना तर आवर्जून कोणी पण बोलेल की ही बोनिवलीलाच गाडी पळाली. तुम्ही लाईव्ह मध्ये तर बघितलं ना, भले आमचा बॅनर तरी नसेल ना मागे, पण मलंगाचा डोंगर दिसला का तुम्हाला वाटेल का हे बोनोलीलाच सर्ती झालेलं आहे. बरोबर, ही निशाणी भाई आमच्या डोंगराची निश्चय. आणि आमच्या अड्ड्याची पण. बरोबर, आणि कुठेतरी हिरवगार वातावरण म्हणजे त्याच्या पाठीमागचा कुठेतरी हा डोंगर आणि कुठेतरी तुमची कामगिरी पण मी बघतो ना, जे सर्व तुम्ही जी टीम आहे आता प्रवीणदा असतील बाकी सर्व म्हणजे 100 ते 150 पोरांची आणि इथला पूर्ण परिसर तुम्हाला एकत्र येऊन हा मैदान घडवण्याच्या मागचा एक या असतो. काय बोलाल म्हणजे? आम्ही नुसतं म्हणजे आमचे बोनवली आणि मांगरूळचा ना अड्डा बोलत, आम्ही सांगताना पूर्ण आमचा मलंगर परिसर आणि समजायचं आमचा नुसतं बोनवली आणि मांगरूळचा अड्डा नाही. बरोबर. आता अजून एक शेवटचा प्रश्न घेईन मी तुम्हाला, काय म्हणजे गाडा मालकांना सांगाल ज्या हा वातावरण आहे कसं आपल्या बैलांची काळजी घ्यावा? गाड्या मालकांना आमची एकच विनंती आहे का तुम्ही या, तुमच्यासाठी आम्ही तिथं नेटची बेटची सर्व सुविधा केली, पण तुम्ही तुमची स्वतःची जबाबदारी घेऊन उन्हामध्ये बैला बांधू नका. स्वतःच्या घरून नेट आणा, ते का बैलांची काळजी तुम्ही स्वतःच घ्या. बरोबर, आमच्याकडनं तुम्हाला जी पाहिजे तेवढी सुविधा आहे. बरोबर. आणि आजूबाजूला पण मैदानाच्या खूप सारी झाडं आहेत. इथला म्हणजे मैदानाचा जो ह्या आहे कुठेच नाही. आम्ही भरपूर ठिकाणी सर्तीला जातोय पण इथला जो निसर्ग ह्या असं कुठेच नाही. आपल्या ठाणे जिल्ह्यात तर नाहीच कुठं. बरोबर. चला आता जाता आता उद्या जे गाडा मालक येणार आहेत त्यांनी आपल्या नंदींची काळजी घ्यावा. इथं तुम्ही माहिती दिली. तुमच्या मुलाचा वाढदिवस कशा प्रकारे म्हणजे जे बोनिवलीचा आयोजक आहेत बघा, आज तुमचेच म्हणजे घरचे संबंध आहेत, त्यांनी हा मैदान तुमच्या मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने घेतला आहे. आणि काय बोलाल म्हणजे त्यांच्यासाठी 2 शब्द? तर हे त्यांचा असं का आमचा भाच्याचा वाढदिवस, हे त्यांच्या भाचा म्हणजे आता माझा मुलगा, त्यालाही सर्तींची आवड म्हणून त्या लोकही हे केलं का आपण त्याच्या वाढदिवसा निमित्ताने अड्डा या करूया. बरोबर. तात्यांच्या काय 2 आठवणी सांगाल तुम्ही? म्हणजे तात्या आपल्यामध्ये नाही पण बघा नाव कायम प्रत्येक गाडा मालकाच्या तोंडामध्ये ना तात्यांचं नाव. नाही पण आता एवढं मोठं आमचं नियोजन भारी असं आणि तात्या असते ना कुठंतरी आम्हाला त्याची हे झाली असते, म्हणजे त्यांना आवडलं असतं. बरोबर. चला थांबूया आपण आता शेवटचा प्रश्न अजून घेऊया दादांना. बघा मैदान बोनिवलीचं असलं की इथं नक्कीच उपस्थिती असते प्रमुख अतिथींची. मग कोण येतात उद्याच्या प्रमुख अतिथी म्हणजे आपल्या या मैदानाची शोभा वाढवण्यासाठी? आम्ही म्हणजे आमचे आपले मुरबाड विधानचे आमदार किसन कतोरे साहेब येणार आहेत, सुलभाताई येणार आहेत, वापस आपले कर्जतचे उद्योजक सुधाकर शेठ घारे, वापस आपले राजेश पाटील, PS काका, आतिश पाटील, म्हणजे जे आपले इथं जे समजे लोकच येणार आहेत. आम्ही समजायला निमंत्रण केलं का जास्तीत जास्ती या. आणि मोठे माणूस म्हणजे प्रमुख पाहुणे म्हणून कतोरे साहेब, सुलभाताई, सुधाकर घारे हे लोक येणारच आहेत.
बरोबर, म्हणजे त्यांची उपस्थिती असणार आहे. हो येणार. बघा म्हणजे बोनिवलीचं मैदान म्हणजे सहजासहज असा कुठल्याही प्रकारे खाली जात नाही. म्हणजे कोण ना कोणी उपस्थिती असो किंवा गाडा मालकांची पण शोभा असो किंवा ते सर्वजण येतात. आणि आम्ही त्यांचा टाईम घेऊनच हे केलेलं आहे. कधी येतील सांगत पण पूर्ण दिवसामध्ये येणारच. नक्की भेटीला येते. हो नक्की येणार. चला, तुम्हाला शुभेच्छा देतो. दाबून